व्हील निघाल व्हील डायरेक्ट करणच बाहेर काढलेला आहे. 3, 2, 1. तर मंडळी तुमचं स्वागत आहे आमच्या गावरान मातीमध्ये. गेल्या वर्षी याच टाइमला आपण ब्लॉग बनलेला, आता परत एकदा आम्ही ब्लॉग बनवतोय. फक्त आमचा एक मेंबर चेंज झालाय. कुणालाच्या जागी आता किरण नाळा घेतलाय. आत्ताच आम्ही पळसदरीच्या मठातून दर्शन घेऊन निघालो मोरब्यावरून. अमोलदाला घेतला आणि दर्शन घेऊन आता निघालोय. आता अमोलदा आपण पहिले कुठे जाणार आहोत? अमोलदा आता आपण कुठे जाणार आहोत? आता आपण जाऊया पहिले मळला, बाप्पाचं दर्शन घेऊया आणि नंतर पावसाला सुरुवात करूया. काहीच आम्हाला काही कारणास्तव मठ दाखवता आलं नाही. आम्ही ब्लॉग थोडा लेट सुरू केला. थोडं समजून घ्या आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब शेअर करा. गावरान माती हा आपला चॅनल आहे. 1 वर्षांनी ब्लॉग येतोय, काहीतरी चेंज आहे आपलं. व्हील निघाल व्हील निघाल अरे हा बारके दादा आमचा चाललाय जेजुरीला, बघू शकता. ऐक रे, हाय गाईज मिसिंग लिंक वरून आलोय आपण. अभि दादा, या वर्षी आपल्या नवीन एक मेंबर ऍड झालाय. तू काय सांगशील त्याच्याबद्दल? या वर्षी आपल्या ग्रुपमध्ये कुणाल नाहीये. आम्ही कुणालला खूप मिस करतोय आणि यावर्षी नवीन मेंबर घेतलाय किरण. किरण हा खूप हुशार मुलगा आहे आणि बघूया आता त्याचा पूर्ण प्रवासात काय काय करतोय, परफॉर्मन्स कसा राहतोय त्याचा बघू आपण. आणि एक आहे आपल्या टोळ्याचा धनवेश. किरणदा, तू काय म्हणशील? तुला कसं वाटतंय आता इथपर्यंत आलाय? तुला आमचा प्रवास कसा वाटतंय? आम्ही अजूनपर्यंत तर मी कम्फर्टेबल नाही आहे तुमच्यात. कुठे गेल्यानंतर मी बघू कसं काय मला कसं वाटतंय. म्हणजे आपण फिरून आल्यावर तुझा फीडबॅक घ्यायला लागेल. अच्छा, मग तू स्टार ठरवशील आम्हाला किती स्टार देशील ते. आता ही सुरुवात झाली. गाईज आपण बघू शकता. लागेल ना तो डायरेक्ट करणच बाहेर काढलेला आहे. लागेल तो. आम्ही दादा कोणी काढला? कुठला गेलो सगळं पाणी इकडून येतो नाही रे या रस्त्याला पूर्ण. आता आपण मळ मंदिराच्या इथे आलेलो आहोत. हा आपला मंदिर आहे. आपण गाडी पार्क करून आता दर्शनासाठी निघूयात. आपण आता तुळजापूरला पोहोचतोय. आता आम्ही चाललेलो आहोत दर्शनासाठीच चाललो आहोत आपण. आता कुठे पुढे आपल्याला पंढरपूरला जायचंय ना? आणि पंढरपूर आपण प्रदक्षिणा करून रात्रीच निघणार आहोत. रात्री निघून आपण जेजुरी यायचा प्लॅनिंग आहे आपला. बघू आणि आज रात्री तुला गाडी चालवायला लागेल. आता मला झोप काढावी लागेल. आता इथून निघून गेल्यानंतर जो पंढरपूर आणि तुळजापूरचा डिस्टन्स आहे त्याच्यामध्ये मी झोप काढणार 1 ते 2 तास. आणि त्याच्यानंतर तू ड्रायव्हिंग करणार. अमोल सेटला आमच्या आराम. कालपासून कंटिन्यू गाडी चालवतो आहोत, त्यामुळे आज आपण त्याला थोडा आराम देणार आहोत. तरी बघू मंदिरातलं तुम्हाला थोडं शूट दाखवतो. 1-1.5 तास लागेल आम्हाला दर्शनाचे. लाईन आपल्या पुढे ती मोरगावले आले ते बोलले. त्यांनी कॉल केला होता आपल्याला. तर तिथे गेल्यावर समजेल आपल्याला काय विषय. चलो. आता आम्ही चाललोय समाधी मंदिरातून दर्शन घेऊन. आता आम्ही आणगापूरला जाणार आहेत पुढे. ही आपली सगळी पब्लिक, ही आपली रिक्षा. चला आता आम्ही पंढरपूरसाठी निघालो आहोत. इथून एक 70-80 किलोमीटर आमचं पंढरपूर बाकी आहे आणि मागे हिशोबाचं काम चालू आहे. किरणदा, आपला हिशोब बरोबर चालू आहे ना? अभि दादा, सगळं व्यवस्थित चालू आहे. अभि दादाकडे मॅनेजमेंट आहे, धनवेशकडे मॅप आहे, इकडे हिशोबाचं काम आहे. मी इकडे अमोलदाशी ड्रायव्हिंग करताना बोलतोय. अमोलदा कंटिन्यू ड्रायव्हिंग करतोय. हे बघू शकता काहीच खाली चंद्रभागा आहे. आता आम्ही पंढरपूरला पोहोचलो आहोत. आता आम्ही चंद्रभागेच्या तिकडे चाललो. स्नान करून मग आम्ही प्रदक्षिणा मारून
मग थोडं फिरून आम्ही निघणार आहोत, कारण मग दुसऱ्या दिवशी थांबलो तर गाडी निघायला चान्स नाही. त्यामुळे आम्ही रात्रीच प्रदक्षिणा मारून रिटर्न होणार आहोत आणि उद्या शक्यतो आम्ही जेजुरीला सकाळी दर्शन घेऊन मग घरी जाऊ. तर बघू पुढे तुम्हाला मी काही फुटेज दाखवतो. तर आम्ही आंघोळ वगैरे केली, चेंज वगैरे केले. आता आम्ही चंद्रभागेवरून प्रदक्षिणेला चाललो आहोत. बघू पहिले किती रांग आहे प्रदक्षिणेला आणि मग प्रदक्षिणा करून मग आम्ही थोडं थांबून पुढे निघणार आहोत. चला भेटू मग. सगळ्यांनी आपले कपडे वगैरे चेंज केले, सगळ्यांनी व्हाईट कुर्ता घातलेला आहे. आता आपण प्रदक्षिणेला चाललो आहोत. चला निघायचं प्रदक्षिणा. चला 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 गाईज, आता आम्ही पंढरपूरवरून प्रदक्षिणा करून निघालोय आता घरी जायला. खूप गर्दी होती त्यामुळे काय फुटेज असे दाखवता आले नाही. आणि आता आम्ही घरी जाणार की जेजुरीला जाणार अजून फिक्स नाही. जेजुरीला जायचं की नाही ते बघू आता काय ठरते रस्त्यामध्ये. चला तर गाईज, आता आपण एक 10 मिनिटात मोरव्याला पोहोचतोय. आपण जेजुरी कॅन्सल केलं, अमोल दादाला थोडं काम लागलं त्यामुळे आपण जेजुरी कॅन्सल केली आणि आज रात्रभर ड्रायव्हिंग किरण दादानीच केली. अमोल दादा साईडला होता. तर किरण दा, आता आपण जेव्हा ट्रिप चालू केलेली तेव्हाच आपण बोललो होतो की तुझा लास्टला फीडबॅक घेऊ. तर आपल्या ट्रिप बद्दल तू काय बोलशील, कसं वाटलं तुला? मला रॉंग वाटलं तुम्ही का रे, कुठं काय रॉंग वाटलं तुला? पहिल्या दिवशी अक्कलकोटला आपला पाणी पडला. निघायचं होतं. हा परंतु आपल्याला तिथे वाजले 9:30. हा, ते हॉटेलला थोडा पाण्याचा इश्यू झाला होता. आणि अमोल दादा, पुढच्या वर्षीचं कसं काय? हा, त्यावेळेस हॉटेलनी एवढा प्रॉब्लेम केला आपली कमीत कमी 4 तास पडले पाण्यामुळे. त्याच्यामुळे जेजुरी आपण नाही. हा. नेक्स्ट आपण बुकिंग करून जाऊ. अभि दादा, तू 2 शब्द बोल, काय बोलशील? ट्रिप खूप छान झालेली आहे. जेजुरी पण झाली असते पण ह्या लोकांनी कंटाळा गेला जेजुरीला. किरणला मी उतरलो होतो. दरवेळेस तर पूर्णपणे ढेपाळला होता आणि दरवेळेस तोंड मला काय म्हणायचंय, ऐक ना, गेल्या वर्षी आम्हाला हसत होता, यावर्षी याला काय झालं? यावर्षी त्यांनी पूर्णपणे जिरवलेली आहे. आणि अमोलने जर मोठी हेच केल्या यावेळेस सीएनजी बसत नाही गाडीत तरी तो बळजबरी सीएनजी टाकतो. म्हणजे किती हलकटपणा करत होता त्याने आज दाखवून दिलेलं आहे. आणि बाकी मी काही नाही बोलू शकत. पुढच्या वर्षी धनुष, तू 2 शब्द बोल काहीतरी. चाललाय अमोलदाचं घर आलंय मोरव्याला. अमोलदाला सोडून आपण आईला घेतो इथून. आई इथे आलेली. अमोलदा, बाय बाय कर. अमोल काही झाले का? नको 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 काहीच नको. ए संध्या वहिनी, हाय कर, हाय. तोंडाला